राज्य सरकारने 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत संविधानाचा रौपमहोत्सव साजरा करण्याचा काढलेला परिपत्रक हा दुहेरी कार्यक्रम आपण आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केला। या कार्यक्रमासाठी लाभलेले आपल्या विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी श्री अनिलभाई भाषाके सर, डी.बी. ठाकरे सर, ज्येष्ठ शिक्षिका चोपडे मॅडम, या कार्यक्रमाच्या आयोजक आळे मॅडम आणि संविधानाचा सप्ताह साजरा करण्याचा ज्यांच्या खांद्यावर जीव टाकला त्या खरड मॅडम या योगावर आपणच विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली। या विद्यार्थ्यांचं परीक्षण करण्यासाठी परीक्षकाचं काम करणारे पोलीस शीर्षक विद्यार्थी वक्ते, संपूर्ण अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचा घटक, तसंच देवाशिवाय मंदिर नसतं, तसंच तुमच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम किंवा शाळा नाही, तुम्ही सगळ्यात महत्वाचा घटक आहे, अत्यावश्यक असे तुम्ही सगळे माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो। मी फार बोलणार नाही, मला माहिती आहे मी तुमचा अंत पाहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते हे तुम्ही आठवले सरांच्या भाषणातून, शिरबाटे सरांच्या भाषणातून, तसंच आज जे 20 विद्यार्थी बोलले अतिशय सुंदर बोलले, जे मला खूप आनंद झाला, समाधान झालं, त्यांच्या भाषणातून तुम्ही ऐकलं। मला तर आश्चर्य वाटलं, ते 18 मधले कांबळे आहे तिने अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक अक्षराची महानता सांगितले। थोडं लक्षात घ्या की आपलं नाव की साधं सोपं नसतं, त्यामधल्या प्रत्येक अक्षराचा मध्यदार्थ जर आपण शोधून काढला तर आपण सुद्धा तेवढंच महान होऊ शकतो। म्हणजे आपण आपल्या नावाचा अर्थ समजून घेणं हे कांबळेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अर्थातून तुमच्यासमोर सादरीकरण केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे MSc, DSc आणि बॅरिस्टर, तुम्हाला माहित असेल की कोणती एक पदवी घेण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना 3 वर्ष लागतात, त्याला ग्रॅज्युएट म्हणतात। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD, DSc आणि बॅरिस्टर या तिन्ही डिग्र्या एका वर्षात प्राप्त केल्या होत्या। म्हणजे केवढी विद्वत्ता, केवढी मानता, त्याला एक अलौकिक पुरुष म्हणतात किंवा ऐश्वर्य अंश म्हणतात। मी त्याच्याही पलीकडे जाऊन हे म्हणते की तुम्ही सुद्धा तसे होऊ शकता। त्यांचे अभ्यास करण्याची एकाग्रता, त्यांची एकचित्तता, मनी घेतलेला ध्यास हा जर प्रेमीने संगम आपण साधला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवार दिन आपण साजरा केल्याचं चीज होऊ शकतं। त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची जी सुरुवात आहे जे 1897 ते 1924 या 24 वर्षाच्या कालखंडात त्यांचं संपूर्ण शिक्षण ते डॉक्टरही झाले, लॉही झाले, जे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ज्ञान प्राप्त केलं। आणि हा जो समाज होता तो तळागाळात चितपट पडलेला समाज होता, जो अस्पृश्य होता, ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, ज्या अस्पृश्य समाज म्हणून ज्यांची शिक्षणाची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नव्हतं त्या समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। संविधानामध्ये त्यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य त्यांनी केलेला अभ्यास, कारण आपण हातात घेतलेलं कार्य हे अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाही। अभ्यासासाठी आपल्याला एकाग्रता किंवा एकचित्तता अतिशय आवश्यक असते। त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे थोडस विषयाबद्ध होते, 2 मुलं उभे केले होते आणि त्यांनी कान धरून ते उभे होते, हे तुमचं प्रतिनिधी करत होते, लक्षात घ्या। इथं दोघंच बोलत नव्हते, माझं सुद्धा लक्ष होतं, बरेच विद्यार्थी बोलत होते। विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी हे स्टेज आहे, तुम्हाला या ठिकाणी घडायचं आहे, तुमच्यावर हे संस्कार आहे, या संस्कारातून तुम्हाला पुढे पुढे मोठं व्हायचं आहे। कार्यक्रम किंवा भाषण एकाग्रतेने कसं ऐकायचं,
आपल्याला एका ठिकाणी कसं बसता येईल, शांततेने त्याचा आस्वाद कसा घेता येईल,